आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हे होतं की नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जे मागच्या अनेक वर्षापासून जो मनमानी कारभार चालू आहे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। म्हणजे मेन मुद्दे आमचे असे होते की नंदुरबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल, तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे। शासनाने त्याचा अहवाल सादर केला, चौकशी समिती नेमली, शिक्षक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पत्र काढलं, आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतर सुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे। तर त्यासाठी कुठेतरी प्रशासन याला जबाबदार आहे आणि ह्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। मागणी अशी आहे की शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी युनुस पठाण हे मागच्या 12-13 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार पूर्णपणे चालवत आहे। 3रा वर्ग 3चा अधिकारी असून त्याला प्रशासनाने शिक्षण अधिकाऱ्याचा चार्जेस दिला, उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला। तर आमची मागणी आहे की SIT मार्फत या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली, तर ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। तिसरी मागणी अशी आहे की विशाल पाटील जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्याने मागच्या जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैरपद्धतीने त्यांनी अंदाजपत्रक कुठलंही सादर न करता टेंडर त्यांनी फ्लॅश केलेले आहेत, त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा, अक्कलकुवा, नंदुरबार, दडगाव, शहादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे, तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर फ्लॅश करून स्वतःचा वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि या गोष्टीला सुद्धा आमचा विरोध आहे की याची 100% चौकशी व्हायला पाहिजे। याच्या विरोधामध्ये एक इंजिनियराने हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे, अपील टाकलेली आहे की मनमानी कारभार कुठलंही तुम्ही माघारीचे पत्र न घेता त्या व्यक्तीला त्यांनी ते कामातून बाहेर केलं आणि स्वतःच्या व्यक्तीला त्यांनी ते काम मंजूर करून दिलं। जिल्ह्यामध्ये आम्ही आजपर्यंत मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही ह्या गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत 25 ते 30 शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा चालू राहणार आहे आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतं त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल आणि आमची विनंती आहे प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे। जर आम्हाला न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू। जोपर्यंत न्याय भेटत नाही, कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, एवढे मी गवाही देतो।